हरे कृष्ण. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. तर आज आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 श्लोक संख्या 10 पासून पुढे पाहणार आहे. तर माझ्या पाठीमागे म्हणू शकता, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा. काय झालं? सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वा एषः वोस्त्विष्टकामधू. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले. ते अनिकेत त्याचा इको कमी करा. आणि त्यांना वरदान देत सांगितले, तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. आवाज घुमतोय अजून पण. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. प्रजापतीने निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण बोलू नका किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैदेश्च सर्वैर अहमेव वेद्यः. वैदिक तत्वे आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले आहे, पतिम विश्वस्यात्मेश्वरम. म्हणून पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच सर्व जीवांचे परमेश्वर आहेत. श्रीमद भागवतातही श्रील शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. श्रिया पतिर्यज्ञपतिः, प्रजापतिर्धियां पतिर्, लोकपतिर्धरापतिः, पतिर्गतिश्चान्धकवृष्णि सात्वतां प्रसीदतां मे भगवान सतां पतिः. भगवान विष्णू प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ करावेत हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच जीव चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतील. तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की कलियुगामध्ये सृष्टीच्या आरंभी भगवान प्रजापतीने विष्णू प्रित्यर्थ यज्ञ केला आणि देवी देवतांनी निर्माण केले आणि सांगितलं की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. तर यज्ञ केला पाहिजे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. हा जो समाज आहे, या समाजाचे 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. त्यामध्ये 4 वर्ण आणि 4 आश्रमामध्ये विशेष करून यज्ञ कोण करतं? ब्राह्मण करतात. आणि इतर लोकांनी स्वतःच्या घरी, ब्राह्मण फक्त विधी करतात किंवा त्यांना ते विधी माहिती आहे. ते यज्ञ करण्यासाठी पण अनेक गोष्टींची आवश्यकता असते. जसं की यज्ञोपवीत धारण केल्याशिवाय, मंत्रोच्चारण आल्याशिवाय कोणीही यज्ञ करू शकत नाही. साधारण व्यक्ती यज्ञ करू शकतो का? नाही. म्हणून आपल्या घरी काही कोणताही यज्ञ असेल तर लगेच लोक काय करतात? ब्राह्मणाला बोलवतात. कारण शास्त्रानुसार ब्राह्मण ते विधिवत त्यांचे ते सगळं मंत्रोच्चार वगैरे हे सगळं झालेलं आहे. आणि यज्ञ केल्याशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. आणि सर्व यज्ञांचा उद्देश काय आहे? भगवान श्रीकृष्णांना जाणणे किंवा भगवंतांना प्रसन्न करणे. भगवंताचं एक नाव आहे यज्ञ पुरुष. काय नाव आहे? यज्ञ पुरुष. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे सर्व यज्ञांचे भोक्ता आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम असं म्हटलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण भोक्ता आहेत आणि आपण उपभोक्ते आहोत. म्हणून भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण यज्ञ केला पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढे सांगितलंय की
पती म्हणून वर्णन करतात. भगवंत अनेक प्रकारचे पती आहेत. तर प्रजापती आहेत, त्यानंतर श्रियापती, प्रजापतीर, धियापतीर, बुद्धी आपल्याला जी दिलेली आहे भगवंतांनी, त्या बुद्धीचे सुद्धा पती भगवंत आहेत. पती म्हणजे मालक. आणि सताम पतीही, सर्व भक्तांचे सुद्धा पती भगवंत आहेत. आणि या सगळ्या जगाचे पण पती कोण आहेत? भगवंतच आहेत. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की ह्या सगळ्यांचा मी कोण आहे? प्रभू आहे. तर कलियुगामध्ये अशा प्रकारचे यज्ञ आपण सध्या करू शकतोय का? नाही करू शकत. का नाही करू शकत? यज्ञ करायचं म्हटल्यानंतर पैसा भरपूर लागतो. पहिलं तर जेवण ठेवावं लागतंय. एवढ्या सगळ्या लोकांना आलेल्या सगळ्या लोकांसाठी जेवण ठेवावं लागतं पूर्ण. तर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. आणि ते यज्ञाची वेदी वगैरे करण्यासाठी पण वैदिक ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं गाई, जसं देशी गाईचं शेण लागतं, देशी गाईचं गोमूत्र लागतं, तूप लागतं देशी गाईचं. आणि असं तूप नाही केवळ एक थेंब थेंब ओतण्यासाठी नाही. तूप असं इतकं ओतायचं असतंय, पळ्या, मोठ्या पळ्या असायच्या पूर्वी यज्ञामध्ये. तर फार मोठ्या पळ्या, म्हणजे असं आता सध्या पण यज्ञ करतात बरेच जण, पण ती छोटी पळी असते यज्ञाला हे करण्यासाठी. छोटे छोटे चमचे असतात. 1 किलोभर 2 किलो तुपामध्ये यज्ञ होतात आजकाल, जे करणारे यज्ञ करतात. पण पूर्वी किती तूप लागायचं? तुपाचे घडेच्या घडे, किलोच्या असे किती हजार किलोमध्ये तूप ओतलं जायचं यज्ञामध्ये. आणि मोठे मोठे यज्ञ व्हायचे. आणि आता यज्ञाची वेदी एवढी नाही तर ते लग्नामध्ये कुठं कुठं विवाहात यज्ञ करतात, काय तर ते लोक एक पात्र असतं लोखंडाचं वगैरे, तेवढं घेतात, त्यात कुठेतरी 2-4 लाकडं टाकतात, तेवढ्यापुरता अग्नी पेटवतात आणि त्याच्या पुढं सप्तपदी करतात. अशा प्रकारचा यज्ञ नाही. तर असा यज्ञ नाही सांगितलेला. तर पूर्वी एवढी मोठी आग लावायची, त्याच्यामध्ये काही पशूंचा बळी दिला जायचा पूर्वीच्या ह्याच्यानुसार. आणि त्यामध्ये पशूंचा बळी दिल्याच्या नंतर त्या पशुला पण काय व्हायचं? मुक्ती प्राप्त व्हायची यज्ञामध्ये बळी दिल्यानंतर. तर का असं व्हायचं? कारण तेवढे ब्राह्मण शुद्ध होते यज्ञ करणारे. आणि तशा प्रकारच्या त्या सगळ्याच प्रकारचं मंत्रोच्चारण शुद्ध होतं, सगळं काही शुद्ध होतं. आताच्या लोकांना एखादा मंत्र शिकवायचं म्हटलं तर त्यात 1000 चुका करतात लोक. संस्कृत वाचताच येत नाही लोकांना. शाळेतल्या मुलांना सुद्धा, ज्यांना वाचता येते त्यांना सुद्धा वाचता येत नाही. काही जण आपल्या सत्संगमधले भक्तांना वाचता येत नाही. शाळा शिकवून सुद्धा त्यांना संस्कृत वाचता येत नाही. येतोय का वाचायला? नाही. मग यज्ञाचे मंत्र उच्चारण कसं करणार? आणि यज्ञाचा मंत्र थोडा जरी चुकला तरी काय होतं की त्याचा अर्थाचा अनर्थ होतो आणि इकडचं तिकडं सगळं होऊन बसतंय. तर त्यामुळं कलियुगासाठी यज्ञ तशा प्रकारचे यज्ञ नाही सांगितले. मग कलियुगामध्ये कोणता यज्ञ सांगितला? कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत. भगवंतांना माहिती होतं कलियुगातले जीव सगळे पापिष्ट आहेत, पापी आहेत, आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारचा यज्ञ नाही चालणार. आणि सोपा यज्ञ पाहिजे, फुकटचा यज्ञ पाहिजे. फुकटचा यज्ञ पाहिजे की नाही कलियुगात? कोण एवढे पैसे देऊन यज्ञ करायला लागले? फुकटचा यज्ञ काय कलियुगातला? सगळ्यात महान यज्ञ काय आहे? हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. झाला यज्ञ कलियुगातला. पैसा पडतोय का? तूप लागतंय का? ब्राह्मण लागतोय का? गुरुची आवश्यकता आहे फक्त. मंत्र घेण्यासाठी एका गुरुची आवश्यकता आहे. त्याच्याकडून जेव्हा तुम्ही मंत्र घ्याल विधिवत आणि दीक्षा घ्याल तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि भगवंतांना प्राप्त करू शकता. हे यज्ञ वगैरे करून उद्देश काय आहे? श्रीकृष्णांना प्रसन्न करणं. आणि कलियुगामध्ये तोच यज्ञ इतका सोपा झाला. हरिनाम यज्ञ किंवा जप यज्ञ गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. कलियुगामध्ये कलियुगामध्ये मी जपयज्ञ आहे, भगवान श्रीकृष्णांनी ऑलरेडी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि तेच भगवंत चैतन्य महाप्रभूच्या, श्रीकृष्णच चैतन्य महाप्रभूच्या रूपात आले. आणि तात्पर्यामध्ये श्लोक आलेला आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे, कृष्णवर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायै यजंती सुमेधसः. कृष्णवर्णम त्विषा अकृष्णम. कलियुगामधील वास्तविक बुद्धिमान लोक
पार्षदासहित अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञाद्वारे पूजन करतील. तर या ठिकाणी हे संकीर्तन यज्ञ, हे जे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आहेत, हे 5 जण आहेत. तर या ठिकाणी दिसत आहे आपल्या सर्वांना. ते घ्या इकडे फोटो आणखी. तर त्यामध्ये यज्ञ संकीर्तन प्राये, पंचतत्वाचा फोटो द्या. पंचतत्व पूजा करून आता. तर हे आहेत 5 जण. हे मधले आहेत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, दिसतंय सर्वांना. त्यानंतर हे जे आहेत निळ्या धोतीचे ते आहेत नित्यानंद प्रभू. त्यानंतर हे आहेत अद्वैत आचार्य. त्यानंतर हे आहेत गदाधर पंडित आणि हे आहेत कोण आहेत? हे गदाधर पंडित आणि श्रीवास. तर ह्यांचा जो मंत्र आहे तो कोणता मंत्र आहे? जय श्री कृष्ण चैतन्य म्हणा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. तर हे 5च जण नाही आहेत केवळ, यांच्यासोबत सुद्धा अनेक भक्त आले म्हणून श्रीवास आदि गौर भक्त वृंद असं म्हटलेलं आहे. ठेवा. तर कृष्ण वर्णम त्विषा अकृष्णम, म्हणजे कृष्णच असणार आहेत पण त्वचा अकृष्ण. म्हणजे कृष्ण कशा रंगाचे आहेत? नवांबुद श्यामल कांती चौरम, सावळ्या रंगाचे आहेत. आणि ते कृष्ण, हे जे कृष्ण आहेत कलियुगात आलेले, ते कसे होते? गोऱ्या रंगाचे, किंवा म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? गौरांग. काय म्हटलं जातं? गौरांग. सांगोपांगास्त्र पार्षदम. आणि एकटे आलेत का? नाही, त्यांच्या सोबत आणखी पार्षद आलेत त्यांचे, म्हणून सांगोपांगास्त्र पार्षदम. यज्ञ संकीर्तन प्रायै. आणि यज्ञ कोणता केला? संकीर्तन यज्ञ. संकीर्तन म्हणजे सम्यक रूपेण कीर्तन, सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं कीर्तन. जसं आता आपण सुरुवातीला केलं प्रवचनाच्या अगोदर, त्याला म्हणायचं संकीर्तन. आणि ते केवळ एका ठिकाणी नाही, तर रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी कीर्तन केलं. रस्त्यावरती केलं, मंदिरात केलं, सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू गेले ते कीर्तनच करत जायचे. कारण या कलियुगाचा धर्म काय आहे? कलिकालेर धर्म हरिनाम संकीर्तन, या नाम संकीर्तनाचा धर्म आहे. म्हणून हा या कलियुगातला यज्ञ आहे आणि सहज साध्य आहे. सहज सगळेजण करू शकतात. कोणाकडे पैसे नसलेला सुद्धा हा यज्ञ करू शकतो की नाही? माणूस करू शकतो की नाही? त्याच्यासाठी काही पैसा लागतोय का? नाही. किती सोपं करून ठेवलं भगवंतांनी कलियुगामध्ये. पण लोकांना तेही करायचं. लोकांना काय करायचंय? बऱ्याच जणांना वाटतं की अरे एवढं सोपं साधन कलियुगामध्ये, काहीतरी पैसे देऊन आम्हाला जर काही प्राप्त होत असेल तर त्याला आम्ही मानतो. जसं की काही लोक, कोणी जर आजारी पडलं आणि डॉक्टरांकडे गेलं, डॉक्टरांनी घरगुती उपाय सांगितला, तर आपण घरी गेल्यावर काय म्हणतो? डॉक्टरांकडे गेल्यावर काय म्हणतो? अहो डॉक्टर, हे तर मला माहित होतं. हे माहिती असून सुद्धा काय झालं? घरगुती उपाय, घरगुती उपाय तर माहिती होता, मग तुमच्याकडे कशाला आलो असतो? म्हणजे आपली अपेक्षा काय असते? डॉक्टरांनी काहीतरी इंजेक्शन करावं, 4 पैसे फाडावेत आणि मग काहीतरी आम्हाला समाधान भेटेल ट्रीटमेंट घेतले तर डॉक्टरांकडून. तर तसं कलियुगामध्येही लोकांना असंच वाटतं की काहीतरी गेलंय म्हटल्यानंतर, मंदिरात गेलं, काहीतरी पूजा अर्चा कर्मकांड लोकांना आवडतं. तर विशेष करून भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर हा सहज साधा सरळ सोपा उपाय आहे. ते म्हणजे भगवंताच्या नावाचं संकीर्तन केलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, देवान भावयता अनेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की जेव्हा आपण देवी देवतांसाठी सुद्धा यज्ञ करू तर भगवंताची पूजा, आता तर मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की भगवंताची पूजा केली पाहिजे. तर जर कोणी भगवंताची पूजा नाही केली आणि देवी देवतांची पूजा केली, पण ती पण कशी करायला पाहिजे? विधिवत, शास्त्रानुसार. जर एखाद्याला डायरेक्ट भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची नसेल आणि तो जर शास्त्रानुसार देवी देवतांची पूजा करत असेल तरी सुद्धा चालेल, पण शास्त्रानुसार करायला पाहिजे. वर्णाश्रम पद्धतीनुसार एखाद्याने जर भगवान श्रीकृष्णांचा
पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून स्वीकार नाही केला आणि इतर देवी देवतांची तो पूजा करत आहे, पण मनानुसार नाही, स्वतःच्या मनाला वाटते तशी पूजा नाही, शास्त्रात सांगितले त्या पद्धतीनं जर पूजा केली इतर देवी देवतांची, तर तरी सुद्धा तो मनुष्य हळूहळू त्या स्तरावरून भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून मानण्याच्या स्तरावरती एक दिवस येऊ शकतो. तर काही लोकांना हे रुचत नाही, पचत नाही की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, किंवा एकला ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, कृष्णच केवळ कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, बाकीचे देवी देवता मुक्ती प्रदान करू शकत नाहीत, असं जर म्हटलं तर लोकांना लगेच डाऊट येतो. कारण भारतात एक देवाची पूजा नाही केली जात. किती देव पूजात, किती देव असतात? 33 कोटी. मग ते 33 कोटी देवांची पूजा करत बसतात सगळे लोक. मग इकडे गेलं की त्यांचा वेगळा, आमचा देव वेगळा, प्रत्येकाचा वेगवेगळा देव असतो. तर काही लोकांची श्रद्धा जर नसेल तर त्यांनी विधिवत, कमीत कमी विधिवत पूजा करायला पाहिजे. मग कधी कधी गणपती आणतात, गणपती आणायचा, तो ठेवायचा, विडंबना करतात लोक, बरंच माहिती नसते. विधिवत पूजा नाही होत गणपतीची. होते का? नाही होत. रस्त्यावरती गणपतीला ते काय ते हे करून बसवतात पण काही जण मंडळ, आणि मग त्यांची विधिवत पूजा होते का? त्या गणपती समोर वेगवेगळे गाणी लावायचे, काहीतरी करायचं, असल्या काही गोष्टी करतात लोक. आणि ती विधिवत पूजा आहे का? मग नाही. काहीतरी पिक्चरची गाणी पण गणपतीला ऐकावी लागतात. मग गणेशजी प्रसन्न होतील का अशाने? होतील का? नाही. तर कधी कधी देवी पण बसवली जाते, तर त्या देवी समोर सुद्धा अनेक वेगवेगळी गाणी लावतात लोक. तर अशी पूजा नाही. विधिवत पूजा जर केली आणि त्या देवी देवतांच्या नावाने जर यज्ञ केला तर देवी देवता सुद्धा प्रसन्न होऊन आपल्याला काय करतात की आशीर्वाद देतात. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला जे काही अन्न पाणी पुरवठा आहे त्याची कुठल्याही प्रकारची कमतरता होत नाही. पण जर कोणी भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ करत असेल, त्याला मात्र इतर देवदेवतांच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ करायची गरज नाही. कारण श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, त्यांच्या वरती कोणीही नाही. भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्यामुळं त्यांच्या प्रसन्नतेसाठी कार्य केल्यानंतर इतर देवी देवतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायची आवश्यकता राहत नाही. त्यानंतर म्हटलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये, इष्टान भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैदर्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सह. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणारे देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे. तर आपण सगळेजण चोर आहोत, सगळे चोर आहेत. त्या भौतिक जे लोक भगवंतांना कुठली गोष्ट अर्पण करत नाहीत ते सगळे काय आहेत? कोण आहेत? चोर आहेत. चोर का चोर आहेत? कारण इथली प्रत्येक गोष्ट कोणाच्या मालकीची आहे? कोणाच्या मालकीची आहे? भगवंताच्या मालकीची आहे. पण आम्ही काय म्हणतोय? आमची आहे, माझी आहे. सगळे काय म्हणतो आपण? माझं आहे. हे घर माझं आहे, हे जमीन सगळं काही माझं आहे, बँक बॅलन्स हे सगळं काही मी कमावलेलं आहे म्हणून सांगत असतो आपण. पण असतं कोणाचं? भगवंताचं आहे. कारण सोबत काहीच घेऊन जाता येतं का? येताना पण काय आणलेलं असतं का? मुठ्ठी बांध के आये थे. जन्म घेतल्यानंतर हात कसे असतात? कसे असतात हात लहान मुलाचे? आवडून असे असतं सारखं. किती सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्ही ते असंच करत असते पोरती सारखं. बांध के आये थे और मुठ्ठी बांध के जाएंगे, खोल के जाएंगे, खोल के जाएंगे. मेल्यानंतर हात असे राहतात का कुणाचे? कसे होतात? हा, आणि तोंड तर ही अवस्था आहे आपली. आणि मग तरी पण लोकांना अहंकार असतो. काही लोकांना आम्ही कमावलं, मी केलं, शून्यातून निर्माण केलं, असं केलं तसं केलं, बरेच जण काय 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 सांगत राहतात. पण या ठिकाणी काय म्हटलंय? चोर आहोत. तर एकदा काय झालं की श्रील प्रभुपादांकडे एक व्यक्ती आला. प्रभुपादांनी सांगितलं, प्रभुपाद लग्न झालं होतं त्याचं, खुश होऊन अगदी जोडीनं दर्शन घेण्यासाठी आले. प्रभुपादांनी म्हटलं, प्रभुपाद ही माझी पत्नी आहे, असं बायकोकडे हात करून सांगितलं त्यांनी, पत्नी आहे माझी म्हणून. आणि मग प्रभुपाद म्हणाले, ही तुझी पत्नी नाही, तू चोर आहेस म्हणले. ही ऍक्च्युली कृष्णाची आहे, एक गोपी आहे.
पण ती गोपी तू चोरून घेतली आणि तू म्हणतोय की ती माझी पत्नी आहे. त्यावेळेस त्याला थोडंसं वाईट वाटलं, पण काय करणार, प्रभुपाद खरंच तर सांगत होते. कारण सगळ्या ज्या एकच पुरुष आहेत ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण, एक पुरुष किंवा परमपुरुष श्रीकृष्ण आहेत, आणि बाकी सगळे प्रकृतीच्या अंडर येतात. आणि मग त्यामुळे प्रभुपाद असं म्हणाले की ही पत्नी तुझी नाही आहे, वास्तविकतः ही श्रीकृष्णांचा अंश आहे ती पण, आणि श्रीकृष्णांची सेविका आहे ती, पण तू स्वतःची तिला म्हणत आहे हे तुझं अज्ञान आहे, असं प्रभुपादांनी त्याला समजावून सांगितलं. तर या ठिकाणी बघा इथं सांगितलं की विधी कधी कधी काय केलं जातं की काही लोक निरनिराळ्या मांसाहारी लोकांना कालीदेवीचे पूजन करण्यास सांगितले आहे. तर मांसाहार करायचा असेल तर कसा करायचा हे ठिकाणी सांगितले. बघा, काली देवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. परंतु सत्वगुणी लोकांसाठी श्री विष्णूंची दिव्य पूजा उन्नती करण्याचा मार्ग आहे. साधारण मनुष्यासाठी निदान पंचमहायज्ञ नामक 5 यज्ञ आवश्यक आहेत. मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवी देवतांकडून केला जातो. म्हणून सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आवश्यक असते. मांसभक्षकांसाठी मांस आवश्यक असते. यापैकी कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. जे काही आपण खातो ते आपण बनवतोय का सगळं? आता तुम्ही म्हणाल पेरणी कोण करते? आम्हीच तर पेरतो, आम्हीच शेतात कष्टही आम्हीच करतो. आणि तुम्ही कसं काय म्हणता की देव सगळं देतोय म्हणून? घरी बसल्या बसल्या देव आणून देतोय का असं म्हणाल तुम्ही? कष्ट करताय म्हणजे आपण नित्य कर्म करतोय, आणि ते नित्य कर्म कुणालाही सोडता येत. जगायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाला कर्म करावंच लागतंय. कोणीही असं नाही की असं पडून राहिलंय. आजगर सुद्धा असतं, आजगर काही एका जागेवरून जास्त काही हालत नाही, पडून राहत. पण त्यालाही भूक लागल्यानंतर हालचाल करावीच लागते. जंगलाचा राजा असतो सिंह, म्हणून काही कोण स्वतःहून येऊन त्या सिंह ये आणि ये रे मोत्यान फाड माझा वाते असं म्हणल्यासारखं कोण सिंह आहे म्हणून तू राजा आहेस, मी आलोय तुझी शिकार, मला खा खा असं म्हणतं का कोणी? सिंह असला तरी सुद्धा त्याला, राजा जरी असेल तरी त्याला हालावं लागतं, काम नित्यच पोटासाठी करावंच लागतं. त्यामुळं जे काही आहे ते भगवंतांपासून येतं, आणि त्यामुळं त्या गोष्टी भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत. म्हणून आपण भोग अर्पण करतो रोज. भोग का अर्पण करतो? कारण आल्यात वस्तू कोणाकडून सगळ्या, नैवेद्य का अर्पण करायचा? कारण भगवंतांपासून वस्तू आल्यात, त्या भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत. आणि त्या भगवंतांना अर्पण केल्यानंतर त्याच्यामध्ये जे कल्मश आहे, मुच्चन्ते सर्व किल्बिषे ए पचन्त्यात्म कारणात, ती किल्बिष किंवा ते सगळं त्याच्यामध्ये जी काही अशुद्धता आहे ती सगळी नष्ट होते भगवंतांना अर्पण केल्यानंतर. आणि भगवंताचा प्रसाद रूपी, उच्छिष्ट रूपी प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की यज्ञ केले पाहिजेत. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी या कलियुगासाठी यज्ञ सांगितला, तो म्हणजे हरिनाम संकीर्तन यज्ञ. हे बाकीचे सगळे यज्ञ अवघड आहेत खूप. सगळ्या गोष्टी जमा करा, ब्राह्मणाला बोलवा, त्याला दक्षिणा वेगळी द्या, कार्यक्रम अरेंज करा, लोकांना अन्न प्रसाद खाऊ घाला, हे ते सगळं सगळं सगळं. आणि हे सगळ्यांना जमतं असं नाही, प्रत्येकाची परिस्थिती नसते हे सगळं करण्याची. तर या पुढच्या श्लोकात म्हणलेला यज्ञशिष्टाशिना संतो मुच्चन्ते सर्व किल्बिषै भुंजन्ते ते त्वघं पापा ए पचन्त्यात्मकारणात. भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. मात्र स्वतः इंद्रिय भोगाकरिता भोजन शिजविणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात. तर या ठिकाणी काय म्हणले बघा, भगवत भक्त केवळ काय करतात? सगळ्या पापापासून मुक्त होतात, मुक्त असतात. संत किंवा भगवत भक्त जे कोणी तुळशीची माळ धारण केलेली आहे, ज्यांनी भगवंताच्या नावाचा तिलक लावतात, जे हरिनामाचा जप करतात, ते सगळे मुक्त आहेत. भक्त कसे असतात? भक्तच मुक्त असतात. आलं का लक्षात? मुक्त बाकीचे होऊ शकत नाहीत. इतर देवी देवतांची पूजा करणारे लोक मुक्त होऊ शकत नाहीत, कारण मुक्ती प्रदाता केवळ एकटेच आहेत. कोण आहेत ते? पूर्ण पुरुषोत्तम भगवान
श्रीकृष्णच आहेत. आणि भगवत भक्त का मुक्त असतात? कारण ते काय करतात? खातात काय? ते प्रसादच खातात. केवळ केवळ भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेलं अन्नच ते प्रसाद म्हणून ग्रहण करतात. आणि ही एक गोष्ट जर आपण आयुष्यभर केली तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती आपल्याला होते. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. कधी कधी बघा वर वर वाटतं की अरे देव काय खातो का? अनेक जण प्रश्न विचारतात. कृष्ण खातात का? खातात का कृष्ण? अर्पण केलं, आता भगवंतांना भोग अर्पण केला, असं कोणाच्या घरी झालंय का की ताट पूर्ण रिकामच ठेवले भगवंतांनी? भगवंत खातात का नाही खातात? मग खातात का भगवंत? खातात? नाही खात? मग दाखवायचं कशासाठी? खातात का? खातात? काही जण म्हणतात खातायत, काही जण नाही म्हणतात. खातात किती जणांचं म्हणणं आहे? हात वर करा बरं. भगवंत खातात. सगळ्यांचं म्हणणं आहे. सरांचं म्हणणं आहे नाहीत खात. माताजींचं काय म्हणणं आहे? खातात का? बघा, त्यांच्या माताजींचं म्हणणं आहे खातात, सर नाही म्हणते. कसं खातात तुम्ही त्यांना सांगा. तर भगवंत खातात. कसे खातात? तर असं सांगितलेलं आहे, अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती पश्यन्ति पांति कलयन्ति चिरंजगन्ति आनंद चिन्मय सदुज्ज्वल विग्रहस्य गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती. आता आपण जर खायचं ठरवलं तर आपल्याला खाण्यासाठी तो मुखाची आवश्यकता आहे. कारण आपलं मुख आणि आपले डोळे वेगवेगळे आहेत. बरोबर आहे का? असं होतं, तुम्ही कोणी विचारले, एखाद्या लहान मुलाला विचार, तुझे डोळे कुठे आहेत? तर त्यांना असं दाखवलं तर बरोबर आहे का? हे डोळे इथं आहेत माझे असं म्हटल्यावर बरोबर आहे का? नाही. कृष्ण असे दाखवायचे. यशोदेने एकदा सगळेजण जमलेले होते आणि मग यशोदा मातेने कृष्णाला काही गोष्टी शिकवल्या होत्या आणि कृष्णाच्या काही लक्षात राहायचं नाही. लहान छोटे कृष्ण होते आणि यशोदा सगळ्यांच्या समोर कौतुकानं विचारायला लागली, लाला डोळे कुठे आहेत? डोळे कुठे आहेत? कृष्णाला कळेना. डोळे नक्की आता काय असते डोळे? भगवंत अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, माहिती आहे सगळं त्यांना, पण लीला करतायत भगवंत. आता डोळे दाखवायचे कुठं? लाला असं 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 करत होतं. यशोदेला वाटलं आता चुकीचं जर सांगितलं तर मी तोंडावरच पडणार आहे, की यांना जर मी काय शिकवलेलं याचं काही लक्षात राहते की नाही काय माहिती. मग असं करत 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 भगवंतांनी शेवटी हा असं केलं. मग यशोदेला एक सुस्कारा सोडला. हा, डोळे बरोबर दाखवले. आता पुढचा प्रश्न विचारला मग यशोदेने, नाक कुठं आहे? नाक. आता नाक कुठं असते ते कृष्णाला कळेना. नाक कुठलं दाखवायचं? तर भगवंत दाखवायला लागले. विचार करून करून थोडं परत भगवंताने बरोबर नाक दाखवलं. तर अशा प्रकारे तर भगवंताचे डोळे, कान, नाक, जीभ सगळं काही एकच आहे. आता तुम्ही म्हणा हे कसं काय? आपलं नाक वेगळं आहे, आपलं तोंड वेगळं आहे, आपले डोळे वेगळे आहेत, पण भगवंताचं सगळे इंद्रिय एकच आहेत आणि सगळे इंद्रिय एकमेकांचं कार्य करू शकतात. हे या श्लोकात सांगितले. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती. सकल इंद्रिय वृत्ती म्हणती म्हणजे सकल इंद्रिय, सगळे जी इंद्रिय आहेत त्यांची वृत्ती, त्या इंद्रियांची वृत्ती प्रत्येक इंद्रियाची एकमेकांमध्ये समाविष्ट होते. भगवंताची वृत्तीची इंद्रिय एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाचं कार्य करू शकतं. त्यामुळे केवळ भगवंताच्या समोर जरी नैवेद्य आणून ठेवला आणि भगवंतानी दृष्टिक्षेप जरी टाकला म्हणजेच भगवंतानी ते खाल्लं. आणि याचा अनुभव घेण्यासाठी जगन्नाथपुरीमध्ये आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे की नाही, एक जणांनी काय केलं की आंबे घेऊन गेले, काय 4-5 किलो आंबे घेऊन गेले असतील आणि जायच्या आधी वजन करून गेले आणि आत नेऊन भगवंताला ऑफर केले ते आंबे आणि बाहेर आणून जेव्हा पुन्हा वजन केले 2 किलो आंबे कमी झालेले होते. त्यातले जाताना 5 किलो असतील तर आल्यावर 3च किलो भरत होते. आंब्याची संख्या तेवढीच होती, एक पण आंबा कमी झालेला नव्हता, पण वजन कमी झालेलं होतं. तेव्हा त्याला कळालं की जगन्नाथ खातात. तर भगवंतांनी सुद्धा, पांडुरंगाने सुद्धा नामदेव महाराजांच्या हातून खीर खाल्लेली आपल्या सर्वांना माहिती. आपण आपण नाही गेलो अजून, तर अलारनाथमध्ये सुद्धा, अलारनाथ जे जगन्नाथपुरीच्या जवळ ठिकाण आहे अलारनाथ, चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी जायचे. तर त्या अलारनाथ मध्ये सुद्धा अलारनाथ जे भगवंत आहेत त्यांनी सुद्धा ब्राह्मण तिथले जे पुजारी आहेत त्यांच्या पुजाऱ्याच्या मुलाकडून खीर खाल्लेली होती. आणि खाता खाता काय झालं की
त्या मुलाचे वडील आले आणि त्यांनी भगवंताचा हात धरला असा जोरात येऊन, आणि ते खीरीचं भांड हातातच होतं आणि त्यामुळं ती खीर भगवंताच्या हातावर सांडली. आणि आज सुद्धा त्या अलारनाथांच्या हातावरती असे ते खीर पोळलेल्याचे डाग आहेत. म्हणजे पोळल्यानंतर आपल्याला भास भास हे होतं की नाही, त्याचे डाग अलारनाथांच्या हातावरती आहेत. आज सुद्धा त्याचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर होतं. आम्ही आता गेलतो जगन्नाथपुरीला तेव्हा करून आलो. तर भगवंत खातात, त्यामुळे यज्ञ करणं भगवंताच्या प्रसन्नतेसाठी गरजेचं आहे. विशेष करून भगवंतांना नैवेद्य अर्पण करणं, आणि याच्यामुळे काय होतं, भक्त मुक्त राहतात. पुढे म्हटलेलं आहे की भगवंताचे भक्त सदैव प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. कशामध्ये? भगवंताचे भक्त प्रेमामध्ये. ते काय करतात? चॅन्टिंग, डान्सिंग, फिस्टिंग. भगवंताच्या नावाचं कीर्तन करणं, नृत्य करणं, चॅन्टिंग, डान्सिंग अँड फिस्टिंग. कीर्तन, नृत्य आणि प्रसाद ग्रहण करणं. मग प्रसाद भगवंतांना काय प्रसाद अर्पण करतो आपण, काय भोग लावतो? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरत अश्नामी प्रयतात्मनः. आणि अशा प्रकारे हेच केवळ भगवंतांना, एक पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे भगवंत हेच गोष्टी स्वीकार करतात. बाकीच्या गोष्टी भगवंत स्वीकार करत नाहीत, किंवा भगवंतांनी सांगितलंही नाही की मला अशा अशा गोष्टी हे करा. तर त्यामुळं भगवंताच्या नावाचं कीर्तन, भगवंताच्या नावाचं प्रसाद, हे सगळं भगवंतांची अरेंजमेंट आहे. हे अरेंजमेंट कुणाची आहे? सगळी कृष्ण भगवंतांची अरेंजमेंट आहे. कोणासाठी? कोणासाठी? कोणासाठी करतायत भगवंत एवढं सगळं? कोणासाठी? भक्तांसाठी, जीवांसाठी, सर्व जीवांसाठी. कारण भगवंताचं आपल्यावरती प्रेम आहे. मग आमचंही भगवंतावरती प्रेम असायला पाहिजे की नाही? म्हणून भगवंताला नैवेद्य अर्पण केलं पाहिजे. प्रेमापोटी भगवंताची सेवा केली पाहिजे. आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभा. भगवान श्रीकृष्ण सांगतात की 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. कुठले? आर्त. आर्त म्हणजे काहीतरी इच्छा मनात घेऊन, मला हे पाहिजे, चला या देवाला जाऊया, जागृत देवस्थान आहे, काहीतरी तिथं केल्यानंतर भेटते, जप करूया. परवा एक जण माझ्याकडे आले आणि म्हणले, महाराज 99% काम झालंय, 1% राहिलेलं आहे, तेवढं होईल का? म्हणलं होईल की. काय करायला लागेल? म्हणलं हरे कृष्ण करा, हरे कृष्णाचा जप करा, होईल म्हणलं काम. काही लोक असेही, म्हणजे ह्याला म्हणायचं आर्त, इच्छेपोटी आलेले. अर्थार्थी, मनी बँक बॅलन्स वाढवण्यासाठी, थोडे पैसे कमी पडतायत, चला मग काहीतरी देवाचा धावा करूया म्हणजे पैसे जास्त येतील. पण नशिबात आहे त्याच्या पुढे काही येणार नाही. जेवढे आहेत तेवढेच मिळणार आहेत, आणि जरी जास्त मिळाले तरी ते हातात राहणार नाहीत, असंही आहे. त्यामुळं जास्त काही हे करायला नाही पाहिजे, पण लोकांना राहवत नाही. कितीही आलं तरी ते त्या मागच लागलेले असतात लोक. तर असं म्हटलं, मी सकाळीच आज भागवतामध्ये सांगितलं, भागवत क्लासमध्ये मंदिरामध्ये, की जर आपण नंबर्स म्हणजे अंकांच्या मागं लागलो तर असं म्हटलं जातं की बऱ्या भौतिक जगातल्या लोकांना काय वाटतं की 7 अंकी बँक बॅलन्स असेल किंवा 7 अंकी पगाराची नोकरी जर असेल तर आम्ही, नाही 7 अंकी पगाराची नोकरी नाही, 7 अंकी बँक बॅलन्स पाहिजे. म्हणजे 7 अंकी म्हणजे किती झालं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजे ह्या अशा 10 लाख, 20 लाख, 50 लाख असा बँक बॅलन्स पाहिजे. त्यानंतर 6 अंकी पगाराची नोकरी पाहिजे. 6 अंकी पगाराची नोकरी पाहिजे म्हणजे लाखोमध्ये पगाराची नोकरी पाहिजे. त्यानंतर 5 बेडरूमचं घर पाहिजे. लोकांची इच्छा बघा काय काय असते. 5 बेडरूमचं घर असलं की सुखी आहोत आम्ही, असं म्हणतात लोक. त्यानंतर 4 4 व्हीलर, 4 चाकी गाडी पाहिजे. त्यानंतर 3 अंक आहे, तर 3 अंकामध्ये काय सांगितलं? 4 चाकी गाडी. त्यानंतर 3चं एक काहीतरी सांगितलं, मला लक्षात नाही. 2 चांगली मुलं गोंडस आणि 1 चांगली पत्नी असावी.
आणि मग एवढं सगळं असल्यानंतर एक व्यक्ती सुखी होऊ शकतो असं लोक म्हणतात. ह्याचा नंबरच्या ह्याच्यात तर आपण राहिलो म्हणजे हे सगळं नंबरवर आहे ना, अंकावर, संख्येवरती आहे. तर दुसरा एक फिलॉसॉफर आहे, त्यांनी सांगितलं की जर तुम्ही अशा अंकाच्या ह्याच्यामध्ये जर अडकून पडलात तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही, कारण किंवा संख्येच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही अडकून पडलात तुम्ही कधी सुखी होणार नाही, कारण संख्या अगणित आहेत. एकावरती 000 लिहित गेला किती शून्य होतात, त्याचे मोजमाप करू शकतो का आपण? 1,00,000, त्यानंतर लाखाच्या पुढं करोड, करोडच्या पुढं दशकरोड, त्यानंतर सहस्र करोड, त्यानंतर किती मोजणार? त्याला माप आहे का? नाही. त्याला लिमिट आहे का? नाही. ते जर आपण तसं करत राहिलो तर आपण कधीही सुखी होऊ शकतो का? नाही. त्यामुळं सुखी व्हायचं असेल तर एकटे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना शरण जा आणि सुख आपल्या दारामध्ये लोटांगण घालेल. भगवंतांना शरण गेल्यानंतर सुख जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. सुख कुठे आहे? भगवंताच्या चरणाशी आहे. आणि आम्ही शोधतोय कुठं सुख? कुठं शोधतोय? संसारात. संसारात सुख आहे का? नाही. भगवंताच्या चरणी सुख आहे. म्हणून सुखाच्या मागं न लागता भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला की सुखच आपल्या मागे येतं. हे लोकांना समजत नाही बऱ्याचदा. तर पुढं म्हटलेलं आहे, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे बघा, सगळ्या प्राणीमात्रांसाठी जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. आणि अन्न येतं कुठून? यज्ञ केल्यामुळे. पावसामुळे अन्न तयार होतं की नाही? पेरणी झाल्यावर पावसाची आवश्यकता असते की नाही? आता हळूहळू मृग नक्षत्र निघेल, पेरण्या होतील आणि मग पेरणी झाल्यानंतर पावसाची आवश्यकता आहे. पाऊस कुठून येतो? पाऊस कशामुळे पडतो? पावसाची देवता कोण आहे? पाऊस पाडणारा कोण आहे? वरुण देव. मग ते वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करावा लागतो. तसं तर हे सगळं भगवंतांनी दिलेले डिपार्टमेंट आहेत प्रत्येक देवी देवतांना. आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ केल्यानंतर यज्ञात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. एकमेकावरती डिपेंड आहे त्या गोष्टी. यज्ञ केला की ती देवी देवता प्रसन्न होते आणि मग पाऊस पडतो. आणि यज्ञ केल्यानंतरच पाऊस पडतो. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की दुष्काळ पडला की हरिनाम संकीर्तन करतात बरेच जण, किंवा भागवत सप्ताह ठेवतात आणि मग पाऊसही पडतो. भगवंताच्या नावाचं ज्या ठिकाणी कीर्तन होईल, विशेष करून कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन केल्यानंतर पाऊस पडतो. असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे. प्रभुपाद पण 1-2 कार्यक्रम करत असताना काही ठिकाणी पाऊस पडला कीर्तन चालू असताना भगवंताच्या नावाचं. कारण कलियुगाचा यज्ञ कोणता आहे? हरिनाम संकीर्तन. तर त्यामुळे जेवढे जास्त लोक जप करतील तेवढं कलियुगात दुष्काळ पडणार नाही. मध्ये मध्ये पडत होता, पण आता लोक जरा भक्ती करायला लागले कोरोना नंतर जास्त. आता दुष्काळ आहे का? नाही. पाऊस पडतोय दरवर्षी बऱ्यापैकी, कारण सगळे लोक आता नामामध्ये लागलेत, भगवंताच्या नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त लागलेले आहेत. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की यज्ञापासून पाऊस उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून उत्पन्न होतो. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की यज्ञ पुरुष किंवा यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जाणारे सर्व देवदेवतांचे अधिपती भगवान श्रीकृष्ण आहेत. ज्याप्रमाणे आपल्या शरीराचे अवयव आहेत, शरीराचे अवयव आहेत की नाही, हात पाय, आणि हाताने जर ठरवलं की नाही नाही माझ्यामुळं पोट मोठं व्हायला लागले, मी जर ताटातला घास उचलून तोंडापर्यंत नेलाच नाही तरी पोट काय मोठं होणार आहे, असं जर हाताने ठरवलं आणि हाताने जर ठरवलं की ताटातला घास उचलणारच नाही मी, पोटाला बरोबर काय होईल? आपोआप कमी होईल. त्याला जास्त अहंकार झालाय पोटाला असं म्हणेल हात. किंवा जर पाय जर म्हणाले की तिथपर्यंत चालत मी जाणारच नाही, एकाच ठिकाणी मी बसणार आहे, मला खूप कंटाळा आला, आता रेस्टची आवश्यकता आहे, तर होईल का असं? नाही. हात काय सेपरेट आहे का? पोट सगळं काही पोट आयतं खात आहे असं जर म्हणले बाकीचे अवयव, तसं होईल का? नाही. कारण सगळ्या अवयवांना एनर्जी पोटात गेल्यानंतरच, अन्न पोटात गेल्यानंतर सगळ्या अवयवांना एनर्जी कुठून भेटते?
भगवान. तर तसं सगळ्या यज्ञांचे भोक्ता किंवा यज्ञ पुरुष श्रीकृष्ण आहेत. तेच जर प्रसन्न नाही झाले, यस्मिन तुष्ट्या जगत तुष्टे असं म्हटलेलं आहे. कृष्ण जर प्रसन्न झाले तर सगळं जग प्रसन्न राहू शकतं. म्हणून कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ केले पाहिजेत. आणि कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ झाला की सगळं जग आपोआपच प्रसन्न होईल, सगळेच संतुष्ट होतील. त्यामुळे हे यज्ञ केले पाहिजेत. आणि या ठिकाणी भगवंताला यज्ञाद्वारेच संतुष्ट करता येते. तर म्हणून शेतीचे उत्पन्न किंवा आपल्याला जे काही कमतरता भासते तर अनेक जण यज्ञच कर, भगवंताला मानायला तयार नाहीत. काही लोक यज्ञ कधी करणार भगवंताच्या नावाचं. काही लोक कृष्णाला किंवा देवाला देव आहे म्हणायला सुद्धा आजकालची पोरं घाबरत आहेत. बरेच जे कॉलेजला जात आहेत त्यांचा देवावर विश्वास राहिलेला नाही. देव कुठं असतो का, आणि असं कुठं होतं का, काही बोलत राहतात मूर्खासारखं. नास्तिकता वाढत आहे. मग ते कुठं यज्ञाचा विषय घेणार आणि ते कुठं काय. आपली संस्कृती आपल्यालाच माहित नाही. का माहिती नाही? कारण आम्हीच त्या मुलांना शिकवत नाही. घरी नैवेद्य अर्पण करायचा असतो, भोग लावायचा असतो, आरती करायची असते. कोण सांगणार पोरांना? कोण सांगणार? आम्ही शिकवलं पाहिजे लहान मुलांना. आणि आम्हालाच माहित नसेल तर आम्ही काय शिकवणार? तर त्यामुळे आपण हे यज्ञ करणं आणि स्वतः यज्ञ केला पाहिजे. तुम्ही जप करायला लागला की मुलं करणार की नाही? तुमचे नातवंड करणार की नाही? सगळेच करतात. तर घरातला मेन करताच जप केला पाहिजे. मेन माणसाने जप केला पाहिजे. त्यांनी शिकवलं पाहिजे इतरांना. आणि यद्यज आचरती श्रेष्ठस तत्तद एवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. श्रेष्ठ लोकांचं आचरण करतात, बाकीचे लहान मुलं वगैरे घरच्यांचंही आचरण करतात. तर त्यामुळे यज्ञ केले पाहिजेत. आणि यज्ञापासूनच आपल्याला या सर्व गोष्टी किंवा प्राप्त होत असतात. आणि भगवंतही यज्ञ केल्यामुळे संतुष्ट होत असतात. आणि कलियुगासाठी भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला यज्ञ आहे तो म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरिनाम संकीर्तन यज्ञ की, श्रील प्रभुपाद की, गौर भक्त वृंद की, ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की, उपस्थित भक्त वृंद की, गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.